नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये. आज मी तुम्हाला मस्त रसरशीत बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. इथे मी छान गोल बुंदी तयार करण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहे. सोबत पाक अचूक कसं करायचा ते पण इथे मी सांगितलेलं आहे. इथे मी कपाच्या प्रमाणासह वजनी प्रमाणही दिलेले आहे. त्याच्यामुळे तुमचे लाडू अचूक बनतील. नवीन जरी बनवत असाल तरीही तुमचे लाडू छान तयार होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे लाडूची रेसिपी तुमच्या लगेच लक्षात येईल. अगोदर आपल्याला बुंदी तयार करायची. अर्धा किलोच्या प्रमाणानुसार इथे आपण बुंदी तयार करणार आहोत. तर इथे अर्धा किलो मी बेसन घेतलेलं आहे. कपानं मोजून घेतलं तर 4 कप हे बेसन भरलं. ज्या कपाने मी बेसन पीठ मोजून घेतलं त्याच कपाने पाणी घेते, म्हणजे शेवटी आपल्या लक्षात येईल अर्धा किलो बेसनासाठी एकूण किती पाणी लागतं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं. एकदम पाणी घालायचं नाही. एकदम पाणी घातलं तर गुठळ्या तयार होतील. गुठळ्या फोडायला खूप वेळ जाईल, बॅटर व्यवस्थित तयार होणार नाही. हे बुंदीचं बॅटर आपल्याला एकदम मस्त सरसरीत असं तयार करायचंय. हे सेम अशा पद्धतीचं मी बॅटर तयार केलेलं आहे. बॅटर चमच्यात घेतल्याच्या नंतर एकसारखं धार पडली पाहिजे, कुठेही ते थांबत थांबत नाही पडलं पाहिजे. अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं. एकूण हे बॅटर भिजण्यासाठी मला 2.5 वाट्या पाणी लागलेलं आहे. बेसनाच्या क्वालिटीनुसार पाणी थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आता इथे मी तुम्हाला बुंदी पाडून दाखवते. आपल्या घरात जो झारा असतो तोच झारा मी इथे घेतलेला आहे. बुंदीचं बॅटर कसं असावं त्यामुळे तुमची बुंदी छान गोल गरगरीत तयार होईल हे ते तुम्हाला मी दाखवत आहे. रोजच्या वापरातला आपला झारा घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकून घेते. पीठ झाऱ्यावरती थांबायला पाहिजे, एवढं पीठ ते छान घट्ट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर झारे असा धरल्याच्या नंतर त्याचे छान असे छोटे छोटे टिपके पडायला पाहिजे, गोल गोल बुंदी पडायला पाहिजे. अशा पद्धतीचं पीठ तयार व्हायला पाहिजे. तर आपलं हे पीठ परफेक्ट तयार आहे. त्याची तुम्ही छान बुंदी तयार करू शकता. याच्यापेक्षा घट्ट किंवा पातळ नको. पातळ जर केलं तर त्याची गोल बुंदी तयार होत नाही. आता झाऱ्यावरलं पीठ मी काढून घेते आणि गोल गरगरीत बुंदी तयार करायला घेऊ. बुंदी तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली. बुंदी तळताना शक्यतो पसरट अशी कढई घ्यायची. तेल थोडं जास्त घालायचे. पसरट कढईमुळे काय होतं, ज्यावेळेस बुंदी टाकतो आपण त्यावेळेस मस्त ती तेलात पडते, इकडे तिकडे पडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा डब्बा घ्यायचा, त्याच्यावरून आपल्याला बुंदी टाकायची, म्हणजे झाऱ्या ठेवायचा आणि तिथून आपल्याला थोडंसं त्याला वरती टॅप टॅप करायचं, म्हणजे गोल गोल बुंदी तयार होईल. आणि डब्बा थोडा उंच घ्यायचा. उंचावून थोडी बुंदी टाकल्याच्या नंतर ती छान गोल अशी पडते. तुम्ही इथे पाहू शकता. आता थोडंसं हलक्या हाताने आपल्याला असं टॅप टॅप करायचं, म्हणजे ती बुंदी एका पाठोपाठ एक एक पडली पाहिजे आणि छान गोल तयार होते. आणि बुंदी तयार करताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. किती वेळ हाय ठेवायची हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता अशा पद्धतीनं टॅप टॅप करायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बुंदीचं बॅटर आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला हाताशी ठेवायचं, लांब ठेवायचं नाही. त्याचे खाली टिपके पडणार नाही की जास्तीची घाण होणार नाही, याची पण काळजी घ्यायची. आता मी जवळ घेतलेलं आहे आणि थोडंसं चमचा आपल्याला खरडून घ्यायचा काठाला, म्हणजे खाली पण पडत नाही. ते पीठ चिकट असल्यामुळे इकडे तिकडे त्याचे टिपके पडतात. आता अशा पद्धतीने मी टॅप टॅप केलं आणि ही बुंदी आपल्याला साधारण एक 10 ते 15 सेकंद एवढीच तळू द्यायची. याच्यापेक्षा जास्त तळू द्यायची नाही, त्यामुळे ती कडक होऊ शकते. त्यानंतर ती पाक पिणार नाही. बुंदी जरी गोल झाली असली तरी त्याचे लाडू आळून येणार नाही, या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. साधारण एक 10 ते 15 सेकंदच आपल्याला तळू द्यायची. तळली की गॅसची फ्लेम लो करून द्यायची. लगेच आपल्याला बुंदी काढून घ्यायची. बुंदी तळताना याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही. हलका असा रंग आला की लगेच आपल्याला काढून घ्यायची. आता ही बुंदी छान तळलेली आहे. एका प्लेटमध्ये मी काढून घेते. अजून एक झाऱ्या मी बुंदीचा इथे तळून दाखवते. साधारण एकच चमचा मी इथे बॅटर घातलं. झाऱ्याच्या साईजनुसार तुम्ही बॅटर घालू शकता. आता कमी करायचं असेल तर तुम्ही ही छोटा झाऱ्या वापरू शकता. जर जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर मोठा झाऱ्या वापरायचा. तुम्ही ते पाहू शकता. छान अशी बुंदी एकसारखी पडत आहे. थोडंसं टॅप करायची गरज आहे, जास्त पण नाही. एका पाठोपाठ एक टिपके पडतात. आणि गॅसची फ्लेम हाय असल्यामुळे टिपका पडला की तो आळून येतो आणि छान त्याची बुंदी तळून वर येते. आणि तळलेली बुंदी ऑटोमॅटिकली साईडला होते. ती मस्त गोल आणि छान बुंदी तळलेली आहे. बुंदी तळताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बुंदी घातल्याच्या नंतर एक 10 ते 15 सेकंदच बुंदी तळायची, याच्यापेक्षा जास्त तळायची नाही. एक 3-4 वेळ झाऱ्यानं बुंदी काढली की हीटमुळं खालची साईड चांगली आळून येते, पीठ चांगलं कडक होतं. तर अशा वेळेस काय करायचं, झाऱ्या धुवून घ्यायचं नाही, कपडा ओला करायचा आणि ओल्या कपड्याने झाऱ्या पुसून घ्यायचा. सारखं सारखं पाण्यात बुडवायची गरज नाही आणि जास्तीचा पसाराही पडत नाही अशा पद्धतीने तयार केली तर. ओल्या कपड्याने झाऱ्या पुसला की दुसऱ्यांदा आपल्याला बुंदी करायला झाऱ्या तयार होतो. आता सेम अशाच पद्धतीने मी बुंदी तयार करून घेते. पण अजून एक पद्धत मी तुम्हाला इथे दाखवत आहे, जे की जास्त प्रमाणात जर बुंदी करायची असेल तर असं काही जर तुमच्याकडे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बुंदी तयार करू शकता. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बुंदी करायची असेल तर अशा पद्धतीची एखादी चाळणी घेऊ शकता तुम्ही. याची खालची साईड अगदी खरखरीत आहे, त्याच्यामुळे एकदम छान अशी गोल बुंदी तयार होती. जसं की आपण आचार विकून बुंदी तयार करून घेतो, सेम तशाच पद्धतीची बुंदी तयार होती. तुम्ही आता इथे पाहू शकता. थोडंसं मी इथे बॅटर घातलेलं आहे.
जर जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर पटपट होण्यासाठी हा सोपा उपाय आहे आणि म्हणजे भरपूर बॅटर याच्यामध्ये बसतं आणि कढई जर मोठी असेल तर तुम्ही एके टायमाला भरपूर बुंदी करू शकता. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे चाळणी हे ऑप्शन दाखवलेलं आहे. आता अशा पद्धतीने मी संपूर्ण बुंदी करून घेणार आहे. ही बुंदी पहा तुम्ही अगदीच मोत्यासारखी तयार झालेली आहे, एकसारखी तयार झालेली आहे. आचारी जशी बनवतात सेम तशाच पद्धतीची बुंदी तयार होते. आता ही झालेली बुंदी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम पद्धतीनं संपूर्ण बुंदी मी तयार करून घेते. बुंदीसाठीचा पाक तयार करून घेऊ. गॅसवरती कढई ठेवली, साखर घातली, साखर थोडीशी पांगून घेते आणि याच्यामध्ये आता पाणी घालायचे. ज्या कपानं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच कपानं 2 कप आणि 2-3 चमचे वरती इतकी साखर मी इथे घेतलेली आहे. म्हणजे 2.25 कप साखर घेतलेली आहे. 4 कप बेसनासाठी 2 कप आणि 2-3 चमचे वरती साखर घ्यायची. वजनी प्रमाणात 500 ग्राम ही साखर आहे. बेसन पीठ हे वेटला हलकं असतं म्हणून 4 कप बेसन भरलेलं आहे अर्धा किलोमध्ये आणि त्याच प्रमाणानुसार 2 कप साखर घेतली. म्हणजे साखर पण आपल्याला अर्धा किलोच घ्यायची आहे. दोन्ही साहित्य समप्रमाणात घ्यायचं. एवढ्यामध्ये लाडू तुमचे जास्त गोडही होणार नाही आणि कमी होणार नाही, बरोबर तयार होतील. सोबतच मी पाक तयार करण्यासाठी 2 कप साखरासाठी 1 कप पाणी घातलेलं आहे. म्हणजे अर्ध प्रमाण घ्यायचं आणि पाणी घातल्याच्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची. साखर चांगली मिसळून घ्यायची, चांगली विरघळून घ्यायची. एक 2-3 मिनिटांमध्ये साखरेच्या पाण्याला चांगली उकळी येते आणि साखर पूर्ण वितळते. आपल्याला याचा चांगला असा घट्ट असा पाक तयार करायचा आहे. एकतारी पाक तयार करायचा. चांगली याची तार तयार झाली पाहिजे. साधारण एक 4-5 मिनिटानंतर पाकाला चांगली उकळी आलेली आहे. याच्यामध्ये मी 2-3 चमचे दूध घातलेलं आहे. दुधामुळे जी काही साखरेतली घाण असते ती बाहेर येते. 1-2 चमचे दूध घातल्यामुळे साखरेमध्ये जी काही घाण असते ती वरती येते आणि झाऱ्यानं आपल्याला ही संपूर्ण घाण काढून टाकायची आणि पाक आपला छान नितळ तयार होतो. साधारण एक 5-6 मिनिटानंतर पाक इथे चांगला आळलेला आहे, चांगला घट्ट झालेला आहे. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते. आता पाक आपल्याला एकदा चेक करून घ्यायचा, हा व्यवस्थित झालेला आहे का. पाकामधले 1-2 थेंब मी असे प्लेटमध्ये घेतले. पाक थंड होऊ द्यायचा, त्याच्यानंतरच हातात घ्यायचा आहे. आता बोट बुडवलं आणि दोन्ही बोटाच्या चिमटीमध्ये हा पाक धरायचा आपल्याला आणि चिमटी सोडल्याच्या नंतर घट्ट अशी याची एक तार तयार व्हायला पाहिजे. इतका पाक घट्ट करायचा. तुम्ही इथे पाहू शकता. दोन्ही बोटाच्या चिमटीत धरल्याच्या नंतर उघडल्याच्या नंतर त्याची तार तयार व्हायला पाहिजे दोन्ही बोटामध्ये. तेवढा पाक तयार करायचा. जर पाक पुढे गेला असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी घालून तो हलका पातळ करू शकता. पाक जर पुढे गेला तो बुंदीमध्ये शोषला जाणार नाही आणि शिवाय लाडू वळता येणार नाही. त्याच्यामुळे पाक आपल्याला इथे परफेक्टच लागणार आहे. आता अशा पद्धतीचा पाक तयार करून घेतला. गॅस बंद करायचा, पाक खाली उतरून घ्यायचा. आता गरम पाकामध्येच आपल्याला बुंदी घालून घ्यायची. इकडे आपली बुंदी पण छान तयार झालेली आहे, मस्त एकसारखी मऊ तयार झालेली आहे. तुम्हाला जर कलरची बुंदी बनवायची असेल तर थोडं पीठ वेगळं करून त्याच्यामध्ये फूड कलर ॲड करू शकता, पण इथे मी प्लेन बुंदी बनवली आहे. तुम्ही इथे बुंदी पहा, एकदम गोल गरगरीत आणि मऊ लुसलुशीत बुंदी तयार झालेली आहे. अशी बुंदी पाक छान शोषून घेते. आता गरम असतानाच आपल्याला बुंदी पाकामध्ये घालून घ्यायची आणि मिश्रण हलकं कोमट झालं की याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे. पाक गरम असताना फ्लेवरसाठी 2 वेलची मी कुटून घातलेले आहे. हवं तर तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालायचे असेल, जसं की काजूचे तुकडे असतील किंवा बदामाचे काप असतील, मगज बी असेल, तुम्हाला आवडत असेल तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता हे गरम असतानाच पाकामध्ये मी बुंदी घालून घेते. मिश्रण लवकर थंड होण्यासाठी पसरट ताटामध्ये ओतून घेतलं. लाडू आपल्याला मिश्रण कोमट असताना पटापट वळून घ्यायचे. मिश्रण खूप थंड झाल्याच्या नंतर लाडू वळता येणार नाही. मस्त बुंदी आपली पाकामध्ये मुरलेली आहे आणि मिश्रण पण थोडं कोमट झाले, लगेच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे लाडू लहान मोठे तुम्ही वळू शकता. थोडीशी बुंदी मी घेतली आणि दाब देऊन आपल्याला हे लाडू वळायचे, म्हणजे बुंदी ही बाहेर सुटणार नाही. अशा पद्धतीचा लाडू तयार करायचा. ती मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते. तुमच्या आवडीप्रमाणे इथे लाडू बनवू शकता आणि मस्त असे रसरशीत लाडू तयार होतात. मस्त तयार झाले ते लाडू. आता अशाच प्रमाणे मी सगळे लाडू बनवून घेते. लाडू करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मिश्रण हे कोमट असतानाच पटापट लाडू बांधून घ्यायचे. मिश्रण थंड झाल्याच्या नंतर लाडू पटकन वळल्या जात नाही. अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण लाडू वळून घेते. अर्धा किलो बेसन पिठापासून सेम अशा साईजमध्ये एकूण 20 लाडू तयार होतात. तर मस्त हे लाडू आपले तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा सगळ्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.